नमस्कार, क्रीडांगणमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राच्या मातीत आजवर अनेक खेळ बहरले, रुजले आणि मोठेही झाले। कबड्डी असो, खो खो असो, कुस्ती असो, महाराष्ट्राच्या या मातीने देशालाच नव्हे तर क्रीडा जगताला, आंतरराष्ट्रीय क्रीडा जगताला अनेक दिग्गज खेळाडू दिले। आज आपण महाराष्ट्रात बहरलेल्या अशाच एका खेळाबद्दल पाहणार आहोत, त्यातील थरार उमटवणार आणि तो खेळ आहे कॅरम। होय, महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठान आयोजित 49व्या आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम आणि आंतरजिल्हा कॅरम स्पर्धेचा थरार आज आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रातील आघाडीचे 700हून अधिक कॅरमपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते। महाराष्ट्राच्या कॅरमला एक वैभवशाली परंपरा आहे, समृद्ध कॅरमपटूंची परंपरा आहे आणि हीच परंपरा, हाच वसा या स्पर्धेत पाहायला मिळाला। पाहूया या स्पर्धेची क्षणचित्र। महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठानच्या वतीने 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीमध्ये 49व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व आंतरजिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये तब्बल 10 जिल्ह्यातून एकंदर 700 खेळाडूंनी आपल्या प्रवेशिका नोंदवल्या होत्या। पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष वयस्कर गट, महिला वयस्कर गट, याचप्रमाणे पुरुष व महिला आंतरजिल्हा सांघिक गट अशा 6 गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य अजिंक्यपदाच्या इतिहासातील सर्वात जास्त आणि मोठ्या रकमेची पारितोषिकं महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठानच्या वतीने लावण्यात आली होती। आता आपण पाहत आहोत प्रकाश गायकवाड पुणे विरुद्ध मोहम्मद साजिद मुंबई उपनगर या 2 राष्ट्रीय खेळाडूंमधील अंतिम फेरीचा सामना। प्रकाश गायकवाड हा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारा खेळाडू असून तो LIC स्पोर्ट्स बोर्डातर्फे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपले प्रतिनिधित्व करतो। अंतिम फेरीमध्ये प्रथमच या दोन्ही खेळाडूंनी आपली मजल मारलेली आहे। महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रकाश गायकवाड स्वतःच्या हाताखालची सोंगटी घेताना, प्रकाश गायकवाड याचं वैशिष्ट्य म्हणजे हा अतिशय संत गतीने आणि संयमाने कॅरम खेळतो। तर मोहम्मद साजिद याबद्दल जर सांगायचं झालं तर याचा खेळ थोडासा आक्रमक असतो। मोहम्मद साजिद हा जवळजवळ 10 वर्ष महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहे, तर प्रकाश गायकवाड हा महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर LICचं प्रतिनिधित्व करत आहे। अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये पहिल्या सेटमध्ये प्रकाश गायकवाडने आघाडी घेतली असून प्रकाश गायकवाड हा पहिल्या गेममध्ये 12-5 असा आघाडीवर आहे। तर मोहम्मद साजिदला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्याला त्याची खेळातली आक्रमकता ही थोडी वाढवायला लागणार आहे। प्रकाश गायकवाड रिटर्न सोंगटी त्यांनी घेतलेली आहे। प्रकाश गायकवाड या बोर्डामध्ये त्याचं वर्चस्व दिसत आहे। हळूहळू प्रकाश गायकवाड हा पहिला गेम जिंकण्याच्या मार्गावरती असून प्रकाश गायकवाड अतिशय संत गतीने आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इतर खेळाडूंच्या तुलनेमध्ये अधिक आहे। त्यांनी हा एक रिटर्नचा शॉट कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला त्यात यश आलेलं नाही। मोहम्मद साजिद स्वतःची सोंगटी घेताना, मोहम्मद साजिद अतिशय आक्रमक खेळणारा हा महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातला खेळाडू आहे असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। स्वतःच्या सोंगट्या अतिशय सहज गतीने घेण्यामध्ये तो माहीर आहे। प्रकाश गायकवाडला पुन्हा एकदा संधी, प्रकाश गायकवाड खेळत आहे। प्रकाश गायकवाडच्या केवळ 3 सोंगट्या बोर्डावर असून प्रकाश गायकवाड जर या बोर्डामध्ये या 3ही सोंगट्या घेऊ शकला तर त्या प्रकाश गायकवाडची आघाडी वाढणार आहे। आणि कॅरम या खेळामध्ये जर तुम्हाला कौशल्य जर मिळवायचं असेल तर अतिशय शांत गतीने, शांत पद्धतीने तुम्हाला हा खेळ खेळावा लागतो आणि संयमही त्याचबरोबर तेवढाच आवश्यक आहे। खेळत आहे मोहम्मद साजिद। मोहम्मद साजिदच्या 7 सोंगट्या बोर्डावरती। मोहम्मद साजिद स्वतःच्या हळूहळू एक सोंगटी कमी करताना, मोहम्मद साजिद हा पिछाडीवर असून त्याला जर या स्पर्धेमध्ये पहिला गेम जर आपल्याला बाजूने जर घ्यायचा असेल तर त्याला त्याची थोडी आक्रमकता वाढवावी लागेल। पुन्हा एकदा खेळण्याची संधी प्रकाश गायकवाड याच्याकडे। प्रकाश गायकवाड याच्या केवळ 2 सोंगट्या बोर्डावर असून
आता तो शेवटची सोंगटी घेण्याच्या परिस्थितीमध्ये. प्रकाश गायकवाड हा जेव्हा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळतो तो ते LICचं प्रतिनिधित्व करत असतो. प्रकाश गायकवाड यांनी हा बोर्ड जिंकलेला आहे. प्रकाश गायकवाड याची आघाडी वाढत आहे. प्रकाश गायकवाड हा अतिशय सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संयमी खेळाडू आहे. राष्ट्रीय पातळीवरती स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये प्रकाश गायकवाड याची एक वेगळी अशी छाप आहे. त्याचा वेगळा असा एक दबदबा आहे. या स्पर्धेमध्ये बोर्डावरती पंच म्हणून मुंबईचे यतीन ठाकूर हे कामगिरी पाहत आहेत. पुढील बोर्डामध्ये ब्रेक करण्याची संधी मोहम्मद साजिद याला. मोहम्मद साजिद या स्पर्धेमध्ये मुंबई उपनगरचं प्रतिनिधित्व करत असून अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश करण्यापूर्वी संदीप देवरुखकर या खेळाडूला 3 सेटमध्ये हरवलं होतं आणि सर्वात फॉर्ममध्ये असलेला संदीप देवरुखकर याला या स्पर्धेमध्ये किंवा या स्पर्धेतून त्याला माघार घ्यावी लागली. खेळण्याची संधी प्रकाश गायकवाड याच्याकडे. प्रकाश गायकवाड अतिशय शांत चित्ताने नेम धरून स्वतःच्या एक सोंगट्या वेचत आहे. या स्पर्धेचं जे आयोजन केलं गेलं होतं हे महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठानच्या वतीने केलं होतं. या स्पर्धेमध्ये यतीन ठाकूर हे पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. पुन्हा एकदा खेळण्याची संधी मोहम्मद साजिदकडे. या स्पर्धेमध्ये सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता. महिला गटांमध्ये पण खेळाडूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रवेशिका नोंदवल्या होत्या. स्वतःची सोंगटी हाताखालची सोंगटी घेताना प्रकाश गायकवाड खेळत आहे. प्रकाश गायकवाड समोरची स्वतःची सोंगटी घेत असताना हा रिटर्नचा शॉट होता आणि अतिशय यशस्वीरित्या त्यांनी तो शॉट घेतलेला आहे आणि हा बोर्ड प्रकाश गायकवाडच्या याचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही करत आहोत MKKVP जे आहे महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठान. ह्याच्यात जी यंग मुलं आहेत जी आज घरीच आपण बघतो की कम्प्युटर गेम्स किंवा इतर ह्याच्यात असतात, कोणाला खेळायला तितकीशी मैदानं नाहीत आणि मैदानं आहेत तर नुसतं क्रिकेट किंवा असंच होतं आहे. इतर जे आपले ट्रेडिशनल गेम्स आहेत जसे कबड्डी, खो खो, मलखांब आणि लंगडी, तर ह्या सर्व गेम जे मेंटल स्किल्स डेव्हलपचे गेम्स आहेत पारंपरिक, ह्यांनाच आपण कुठच्या प्रकारे जास्तीत जास्त अवेअरनेस ह्याच्यातनं यावा आणि त्या मुलांना प्रेरित करावं की त्यांनी येऊन हे गेम पाहावे, खेळावे आणि ह्यातनंच करावं पुढे स्वतःचं डेव्हलपमेंट. तिथे ह्या स्पर्धेला आम्हाला 700 लोकांचं एंट्री लाभलेली आहे. म्हणजे ते लोक कंटेस्ट 700 इन 6 कॅटेगरीज. तर हे पहिलं तर ते महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की आजतोवर जेवढे बक्षीस दिलं गेलं नव्हतं तेवढं बक्षीस आम्ही ह्याच्यात मुद्दाम, जरी स्टेट चॅम्पियनशिप ही ॲक्च्युली त्यातनं टीम सिलेक्ट होते म्हणून त्याचं महत्त्व ते जरी असलं तरी इतर कुठच्याही चॅम्पियनशिपहून जास्त दुसरं एक आहे. म्हणजे एक तर त्यांचं ह्याच्यात इन्व्हॉल्वमेंट, त्यांना जास्तीत जास्त पैसे मिळावे हा एक विषय आपण केलेला आहे. त्याच्यात जे आणि सर्वात महत्त्वाचं आहे की काय आहे, इंडोर स्पोर्ट असल्या कारणाने आणि अवतीभोवतीच पूर्वापार नुसता गर्दी होऊन 25-50 माणसं जमली की त्यानंतर कोणाला, त्यामुळे तो म्हणजे फार कमीच लोक राहतात त्यासाठी. एक जी फायनल असते त्यासाठी पाहायची इच्छा असली तरी नाही. तर त्याच्यासाठी आम्ही 2 स्क्रीन लावलेले आहेत. आम्ही एक गोप्रोचा कॅमेरा यूज करून त्याच्यातल्या आतनं अगदी डिटेलिंग तुम्हाला म्हणजे प्रॉपर त्याचं व्ह्यू मिळेल असं करून केलेलं आहे. तर 3 कॅमेरा सेटअप मिक्सर करून हे केलेलं आहे जे आज फार लोकांसाठी नवीन आहे आणि ते पाहत आहेत ते खूप त्यांचा फीडबॅक चांगला. आम्ही जे नुसत्या कॅरमच्या अवतीभोवती गर्दी न करता एक वेगळी संस्कृती निर्माण करून आम्ही तिथे बाजूला बॅरिकेडसारखं करून त्यांना बसायला केलेलं आहे आणि 2 स्क्रीन पण लावलेले आहेत ज्यामुळे एक साधारण 300-400 लोक ते पाहत आहेत. आज महाराष्ट्र कला आणि क्रीडा विकास प्रतिष्ठान आयोजित 49वी महाराष्ट्र राज्यस्तरीय आणि आंतरजिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा 2013. पुन्हा एकदा फोडण्याची संधी म्हणजे ब्रेक करण्याची संधी प्रकाश गायकवाड या पुण्याच्या खेळाडूकडे. प्रकाश गायकवाडचा यशस्वी ब्रेक. या ब्रेकमध्ये जर प्रकाश गायकवाड मोठा बोर्ड घेऊ शकला तर पहिला गेम त्याच्या पडद्यामध्ये पडण्याची सेंचुरी आहे. तसं कॅरममध्ये सुद्धा स्वतःचा ब्रेक केल्यानंतर किंवा स्वतः ब्रेक फोडल्यानंतर स्वतःच्या सर्व सोंगट्या क्वीन सहित जर एखाद्या खेळाडून घेतल्या तर त्याला सेंचुरी असं म्हणतात. त्यामुळे अशा प्रकारची एक सेंचुरी म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानी असते. संधी पुन्हा एकदा खेळण्याची मोहम्मद साजिदकडे. स्वतःच्या सोंगट्या घेताना मोहम्मद साजिद याची ग्रीप
ही अतिशय सोपी आणि सरळ अशी ग्रीप आहे. या ग्रीपने खेळणाऱ्या खेळाडूला फार कमी सराव करून पण चालतो. मात्र प्रकाश गायकवाड हा जो खेळाडू आहे हा टिचकीने खेळत असल्यामुळे त्याच्यासारख्या खेळाडूला अतिशय जास्त सराव करायला लागतो. प्रकाश गायकवाड अतिशय संत गतीने स्वतःच्या एक एक सोंगट्या वेचताना डावीकडे सोंगटी घेऊन तो फोडण्याचा प्रयत्न करत होता, म्हणून त्याला अपयश आलेलं आहे. खेळत आहे मोहम्मद साजिद स्वतःच्या एक एक सोंगट्या कमी करत असताना कट घेऊन दुसरी सोंगटी ओपन करण्याच्या प्रयत्नामध्ये, आणि तो त्याचा शॉट जो आहे हा यशस्वी झालेला आहे. दुसरी सोंगटी जवळ आलेली आहे, ती सुद्धा सोंगटी त्यांनी घेतली. एकदा अशाच पद्धतीचा प्रयत्न करण्याची संधी त्याच्याकडे आहे, मात्र तो काय करतो हे बघायचं आहे. प्रयत्न तो घेतलेली आहे. अतिशय असं कनेक्शन होतं. स्वतः मोहम्मद साजिदला सोंगटी घेताना मोहम्मद साजिद यांनी शेवटची सोंगटी जरी घेतली असली तरी 8 बोर्डामध्ये प्रकाश गायकवाड 25 विरुद्ध मोहम्मद साजिद 11, म्हणजे पहिला गेम हा प्रकाश गायकवाड जिंकलेला आहे. दुसऱ्या गेममध्ये पहिला बोर्ड फोडण्याची संधी, ब्रेक करण्याची संधी मोहम्मद साजिदचा अतिशय सुंदर आणि यशस्वी असा हा ब्रेक. मोहम्मद साजिद एक गेम म्हणजे एक सेट पिछाडीवर असून पुढचा जर सेट पुन्हा प्रकाश गायकवाड जिंकला तर या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये प्रकाश गायकवाड हा विजेता ठरेल आणि 49व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता म्हणून प्रकाश गायकवाड याचं नाव कोरलं जाईल. मात्र संधी तेवढीच मोहम्मद साजिदकडे, कारण दुसरा सेट जर मोहम्मद साजिद जिंकू शकला तर तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा त्याला या अजिंक्यपदावरती आपलं नाव कोरण्याची संधी. अतिशय सुंदर असा हुकचा शॉट आणि तो पेर होता. अतिशय सुंदर प्रकारे मोहम्मद साजिद यांनी तो घेतलेला आहे. मोहम्मद साजिद हळुवारपणे परंतु आक्रमकरित्या स्वतःच्या सोंगट्या बोर्डावरच्या कमी करताना, जर या गेममध्ये पुन्हा मोहम्मद साजिदला परतायचं असेल तर त्याला हा गेम किंवा हा सेट जिंकावा लागेल, आणि त्या दृष्टीने मोहम्मद साजिद याची वाटचाल अतिशय सुरेखरित्या 2 सोंगट्यांच्या मधनं त्यांनी बॅक शॉट मारला होता, परंतु त्याच्यामध्ये त्याला अपयश. खेळण्याची संधी पुन्हा एकदा प्रकाश गायकवाडकडे. प्रकाश गायकवाड हा पहिल्या गेममध्ये जिंकला असून तो आघाडीवर आहे, तर दुसरा गेम जर मोहम्मद साजिद जिंकला तर त्याला या गेममध्ये परतण्याची संधी. या बोर्डमध्ये मोहम्मद साजिद यांनी 8 गुण मिळवलेले आहेत, तर पुन्हा एकदा फोडण्याची संधी दुसऱ्या गेममध्ये प्रकाश गायकवाड याला. प्रकाश गायकवाड खेळत आहेत. प्रकाश गायकवाड पंचांनी त्यांना फोडण्यासाठी त्यांच्या बाजूने कौल दिलेला आहे. प्रकाश गायकवाड अतिशय सुंदररित्या, फार कमी खेळाडू आहेत जे फक्त खेळणाऱ्या बोटांनी रिटर्न ब्रेक असा करतात. त्याच्यामध्ये प्रकाश गायकवाड सर्वसाधारणपणे सर्व खेळाडू हे कैची किंवा सिझरच्या ग्रीपने ब्रेक करत असतात. स्वतःची सोंगटी घेताना हाताखालची दुसरी सोंगटी सोपी केलेली आहे प्रकाश गायकवाड यांनी. दुसरी स्वतःची हाताखालची सोंगटी घेताना मात्र ती बोर्डावर जाऊन थांबलेली आहे पॉकेटकडे. खेळण्याची संधी मोहम्मद साजिद यांना. अतिशय सुंदर असा फटका. पंच यतीन ठाकूर अतिशय बारकाईने या सामन्याचे निरीक्षण करीत आहेत. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 10 जिल्ह्यातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांनी या स्पर्धेमध्ये गर्दी केली होती. या अंतिम फेरीचा सामना दाखवण्यासाठी 2 मोठे स्क्रीन स्पर्धेच्या हॉलमध्ये किंवा स्पर्धेच्या आवारामध्ये आयोजकांतर्फे लावण्यात आले होते. अतिशय सोपी अशी सोंगटी मोहम्मद साजिद चुकलेली आहेत. खेळण्याची पुन्हा एकदा संधी प्रकाश गायकवाड यांना. प्रकाश गायकवाड ही क्वीन आहे मधली, ही क्वीन प्रकाश गायकवाडनी घेतली आहे आणि क्वीनसाठी एक कवर करण्याची त्यांना गरज. प्रकाश गायकवाड अतिशय सुंदररित्या त्यांनी क्वीन कवर केलेली आहे आणि हा बोर्ड प्रकाश गायकवाड यांनी जिंकलेला आहे. परंतु अजूनही जी आघाडी आहे दुसऱ्या सेटमध्ये ती मोहम्मद साजिदकडे आहे. मोहम्मद साजिद जर हा सेट जिंकला तर त्यांना पुढच्या तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा संधी राहील की ज्या सेटच्या माध्यमातून ते या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावू शकतील. यानंतर हा ब्रेक पुन्हा एकदा प्रकाश गायकवाडनी ब्रेक केला होता, मात्र यावेळेला त्यांनी सीझरनी म्हणजे कैचीने ब्रेक केला होता आणि तो ब्रेक त्यांचा अपयशी ठरलेला आहे. खेळण्याची संधी मोहम्मद साजिद याच्याकडे. अतिशय सुंदर अशी कट मोहम्मद साजिद यांनी घेतलेली आहे. यानंतर मोहम्मद साजिद या गेममध्ये किंवा या सेटमध्ये कशा प्रकारे पुनरागमन करतायत हेच आपल्याला पाहायचं आहे.
आपण या ठिकाणी पाहत आहोत की या स्पर्धेच्या बरोबरच महिलांचाही अंतिम फेरीचा सामना एका बाजूला चालू आहे. हा सामना या सामन्यामध्ये 2 खेळाडू जे खेळत आहेत त्यापैकी शिल्पा पळणिटकर ही मुंबईची माजी राज्यविजेती खेळाडू, तर पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारलेली प्रगती बिर्जे ही अंतिम फेरीमध्ये तिच्याबरोबर खेळत आहे. या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये महिला कॅरमपटूंनी अंतिम फेरीचा सामना बघण्यासाठी गर्दी केलेली आहे. खेळताना मोहम्मद साजिद हाताखालची सोंगटी त्यांनी घेतलेली आहे. हा बोर्ड जर मोहम्मद साजिद फिनिश करू शकला तर दुसरा गेम म्हणजे दुसरा सेट हा मोहम्मद साजिदच्या बाजूने लागेल आणि तिसऱ्या सेटसाठी पुन्हा दोन्ही खेळाडूंना एकमेकांसमोर झुंजावं लागेल. मोहम्मद साजिद एक शेवटची सोंगटी जी डबल टचची आणि अतिशय कठीण अशी सोंगटी आहे, मात्र अतिशय सुरेखरित्या मोहम्मद साजिदने हा फिनिश केलेला आहे आणि दुसरा सेट आपल्या खिशात घातलेला आहे. या स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंनी बरोबरी केलेली आहे. प्रकाश गायकवाड आणि मोहम्मद साजिद यांच्यातील फायनल जबरदस्त चुरशीची होते. विजेतेपदावर नेमका कोण दावा सांगतोय हे आपण पाहणार आहोत, पण वेळ झाली एका विश्रांतीची. महाराष्ट्र कला आणि क्रीडा विकास प्रतिष्ठान आयोजित 49वी महाराष्ट्र राज्यस्तरीय आणि आंतरजिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा 2013. नंतर क्रीडांगणमध्ये पुन्हा तुमचं स्वागत. त्यांच्यामधल्या या फायनल मध्ये बरोबरी झाली. काय चुरशी झालंय पाहूया. तिसऱ्या गेममध्ये प्रकाश गायकवाड नंतर आघाडीवर असून उरलेल्या 4 बोर्डामध्ये जर कमबॅक करायचं असेल तर मोहम्मद साजिद याला आपला खेळ खेळावा लागेल. प्रेक्षकांमध्ये कुजबूज खेळावरच्या ज्या काही प्रतिक्रिया असतात ते प्रेक्षक आपल्या परीने त्यांची जी काही कुजबूज आहे ती चालू आहे. पुन्हा एकदा पंचांनी निर्णय दिला ब्रेक करण्याचा. दुसऱ्या बोटाने पुन्हा एकदा प्रकाश गायकवाडनी ब्रेक केला आणि हा त्यांचा यशस्वी ब्रेक. प्रकाश गायकवाड हे तिसऱ्या गेममध्ये आघाडीवर, तर पुढील 4 बोर्डामध्ये ही आघाडी जर मोहम्मद साजिद यांनी मोडली नाही किंवा त्याचा स्कोर त्याच्यापेक्षा जास्त नाही तर या स्पर्धेतील विजेता हा प्रकाश गायकवाड ठरेल. स्वतःच्या सोंगट्या हळुवारपणे वेचताना या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये दोन्ही खेळाडूंनी जरी एक सेट जिंकला असला तरी हे दोन्ही सेट अतिशय सोपे किंवा सहजरित्या किंवा एकतर्फी झालेले आहेत. तिसऱ्या सेटमध्येही तशीच पद्धत किंवा तीच परिस्थिती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते, कारण प्रकाश गायकवाड याची आघाडी ही मोहम्मद साजिदच्या तुलनेत जास्त आहे. हळुवारपणे प्रकाश गायकवाड स्वतःच्या सोंगट्या वेचताना हाताखालची सोंगटी प्रकाश गायकवाड यांनी घेऊन मोहम्मद साजिद यांचं पॉकेट जे आहे ते ओपन केलेलं आहे, परंतु त्यांची काहीतरी दुसरी एक व्यूहरचना असेल म्हणून त्यांनी ती सोंगटी काढली असावी. अतिशय सुरेखरित्या ब्रशचा शॉट वापरण्याचा प्रयत्न, मात्र तो असफल असा प्रयत्न. खेळण्याची संधी पुन्हा एकदा मोहम्मद साजिद याच्याकडे. हाताखालची सोंगटी घेताना मोहम्मद साजिद स्वतःची हळुवार सोंगटी वेचताना पुन्हा एकदा हा कटचा शॉट. मगाशी मी सांगितलं तसं फार प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या सोंगट्या जलद गतीने खरं म्हणजे या 2 खेळाडूंमधील हा अंतिम फेरीचा जो सामना सुरू होणार होता, लोकांची एक अशी कल्पना होती की हा सामना अतिशय सहजरित्या मोहम्मद साजिद जिंकतील, परंतु प्रकाश गायकवाडांकडनं त्यांना कडवी झुंज. दुसरा बोल मोहम्मद साजिद यांनी जिंकलेला आहे आणि दोन्ही खेळाडू ह्या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये कोण जिंकेल किंवा कोण हरेल हे सांगणं आता कठीण. प्रेक्षकांची उत्कंठता आता वाढत आहे. दोन्ही खेळाडू अतिशय संत गतीने परंतु आपापल्या पद्धतीने, म्हणजेच मोहम्मद साजिद हे आक्रमक तर प्रकाश गायकवाड हे थोडेसे बचावात्मक खेळत आहेत. अतिशय सुरेखरित्या मात्र चुकलेला आहे हा फटका. खेळण्याची एकदा पुन्हा संधी. मोहम्मद साजिद खेळत आहेत हळुवारपणे. आपापल्या ज्या काही सोंगट्या आहेत हे दोन्ही खेळाडू कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रकाश गायकवाड यांचा प्रयत्न असेल की पुढच्या ज्या बोर्डांमध्ये गुण मिळतील किंबहुना स्वतःला जर बोर्ड मिळाला तर ते या स्पर्धेतील विजय जिंकतील. तर मोहम्मद साजिद याचा प्रयत्न असा आहे की पुढचे जे बोर्ड आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण करून तिसऱ्या गेममध्ये किंवा तिसऱ्या सेटमध्ये त्यांना आघाडी मिळवायची आहे.
रिटर्नचा शॉट मोहम्मद साजिद यांचं चुकलेलं आहे. खेळण्याची संधी पुन्हा एकदा प्रकाश गायकवाड यांच्याकडे. प्रकाश गायकवाड यांनी पॉकेटवरची सोंगटी घेताना दुसरी सोंगटी बाजूला केली आणि आपल्या स्वतःच्या सोंगटीला दिशा मिळवून दिली. खेळण्याची पुन्हा एकदा संधी मोहम्मद साजिद यांच्याकडे. मोहम्मद साजिद यांचा हा स्ट्रोक चुकलेला आहे, परंतु यापूर्वीच जे विजेतेपदाची जी माळ आहे प्रकाश गायकवाडांच्या गळ्यामध्ये घातली गेलेली आहे, कारण त्यांची आघाडी 25-8 अशी आहे. 3 सेटमध्ये 25-11, 6-25 व 25-8 अशा पद्धतीने प्रकाश गायकवाड या 49व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे विजेते ठरलेले आहेत. ही स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा खूप छान ऑर्गनाईज केलं आहे आणि माझ्यासाठी ही स्पर्धा खूप लाभली मला असं मी म्हणणार. आणि माझी जी तयारी होती अरुण देशपांडे जे माझे कोच आहेत त्यांच्यासोबत, आणि ती तयारी करून आलो होतं आणि मी खरा इथे मतलब यशस्वी झालो. मला अत्यंत आनंद होतो. कॅरम हा घरगुती पोचलेला, घराघरात पोचलेला खेळ आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला खरोखर प्रशंसा करावीशी वाटते की ही जी कल्पना एकंदरीत मांडली आहे, ज्याप्रमाणे कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे, ह्या बाबतीमध्ये असंच तंत्रज्ञान सगळीकडे जर वापरलं गेलं तर ह्याचा प्रचार आणि प्रसार भरपूर व्हायला, देशभर व्हायला आणि परदेशात सुद्धा व्हायला म्हणजे उशीर लागणार नाही असं मला वाटतं. कॅरममधला हा जबरदस्त थरार आपण अनुभवलात. पुरुष गटात प्रकाश गायकवाडनं तर महिला विभागामध्ये शिल्पा पळणिटकरनं विजेतेपद पटकावलं. पण या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे हा खेळ अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी वापरण्यात आलेली हायटेक टेक्नॉलॉजी. आणि इतकंच नव्हे तर या स्पर्धेच्या 60 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळाडूंना सर्वाधिक अशी विक्रमी रकमेची रोख पारितोषिकं देण्यात आली होती. महाराष्ट्र कला विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हा कॅरमचा थरार जो आहे हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यात आला. क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढील रविवारी आपण पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह.